नमस्कार. मी आपलं स्वामी रेसिपीमध्ये अगदी मनापासून सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज आपल्याला शेवग्याची अशी रस्सा भाजी पातळ, चमचमीत, अगदी टेस्टी अशी बनवायची. चला तर मग पटकन रेसिपीकडे वळूया. मी इथे 1/2 किलो शेंगा घेतलेली, शेवग्याच्या शेंगा. चला तर मी आता कट करून घेणार आहे. सगळ्या शेंगा कापून घेतलेले आणि अशी साल काढून घेतलेली. तर आता मी लगेच शिजून घेणार आहे. तर मी आता इथे तेल टाकलेले, थोडीशी मोहरी टाकून घेते आणि थोडंसं जिरं पण टाकून घेऊया आणि थोडी हळद टाकून घेणार आहे इथे मी. आणि लगेच शेंगा छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेते शेंगा शिजण्यासाठी. आणि आता मी इथे पाणी टाकून घेते 1 ग्लास आणि थोडासा गॅस कमीच ठेवायचा आहे आणि शेंगा आपण शिजून घेऊया. चला तर इथे आपले शेंगा शिजून झालेले. मी आता लगेच आपलं वाटण करून घेणार आहे. तर मी इथे कांदा खोबरं छान भाजून घेतलेले लाल रंग येईपर्यंत आणि लगेच अद्रक घेतलेले, लसूण टाकून घेतलेले, कढीपत्त्याचे 7-8 पानं टाकून घेतलेले आणि कोथिंबीर टाकून घेते. तसेच दालचिनीचा छोटा तुकडा पण टाकून घेते आणि धणे टाकून घ्यायचे आणि छान मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेली मी इथे. लगेच आता आपण भाजीला फोडणी देऊया. तर इथे मी तेजपान टाकून घेतलेले, 4-5 कढीपत्त्याचे पानं टाकलेली, जिरं टाकून घेतलेले आणि आपलं जे वाटण होतं ते मी आता टाकून घेणार आहे लगेच आणि छान हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत परतून घेणार आहे. तर येथे अशा पद्धतीने वाटण आपण परतून घेतलेले आहे. तर मी लगेच आता मसाले ॲड करणार आहे. तर मी आता इथे काळा मसाला घेतलेला आहे 1 चमचा, त्याच्यानंतर लाल तिखट घेते 1 चमचा. काळा मसाला अगदी आपला घरचाच आहे, त्याच्यामुळे मी जास्त मसाले वापरणार नाही. आणि हळद टाकते अर्धा चमचा आणि छान परतून घेते. अगदी तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आणि चवीनुसार मी मीठ लगेच ॲड करणार आहे आणि थोडंसं अर्धा ग्लास, याच्यात अर्धा ग्लासला पण थोडं कमी पाणी टाकून घेणार आहे आणि छान तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजून घेणार आहे पाण्यामध्ये. बघू शकता तुम्ही, थोडंसं मी इथे पाणी ॲड केलेलं आहे आणि छान अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले. बघा छान असं तेल सुटलेले आणि लगेच आपण ज्या शेंगा शिजवलेले ते पण टाकून घेते आणि छान मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला अगदी वाटेल आपल्या अंदाजानुसार तेवढं पाणी आपण गरजेनुसार ॲड करून घ्यायचे. तर मी इथे 4 जणांची भाजी करते, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी ॲड करू शकता. आणि या भाजीमध्ये मी दाणा जे पीठ आहे दळून ठेवलेलं होतं ते मी टाकते, कारण भाजीला पण अगदी छान खमंग अशी टेस्ट येते आणि थोडासा घट्टपणा पण येतो भाजीला. तसंच मी हे पीठ घरीच बनवलेले, तुम्ही आपल्या स्वामी रेसिपी चॅनलला मी याची लिंक अपलोड केलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर मी इथे पीठ टाकून घेतलेले आणि छान प्रकारे आपल्या भाजीला इथे उकळी येते, बघू शकता तुम्ही. अगदीच छानच. लगेच आता कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपली भाजी येते अगदी रेडी झालेली आहे. मी लगेच आता भाकरी करून घेणार आहे गरम गरम. तर मी इथे अशा पद्धतीने भाकरी करून घेते. चला तर इथे आपली अगदी गोल गोल आणि छान अशी पातळसर भाकर इथे टाकून रेडी झालेली, बघू शकता तुम्ही. अगदी शेवग्याच्या भाजीबरोबर अशी गरम गरम भाकरी अगदी छान लागते. तर मी इथे अशा पद्धतीने भाकर पलटून घेतलेली आणि इथे माझ्या भाकरी पण झालेल्या आहे संपूर्ण. अगदी जेवणाचीच वेळ झालेली, त्याच्यामुळे अगदी मी पापड वगैरे भाजून घेतलेले उडदाचे, बघू शकता तुम्ही. चला तर मी इथे उडदाचे पापड पण भाजून घेतलेले आणि आपली भाकरी पण इथे अगदीच रेडी झालेली आहे गरमागरम. अगदी जेवणासाठी सगळीच तयारी करून घेतली मी. कांदा कापून घेतलेला आहे आणि आपली भाजी पण मी इथे ताटामध्ये काढून घेतलेली, बघू शकता तुम्ही. अगदी चमचमीत भाजी दिसते अशा पद्धतीने, अगदी खमंग
वास सुटतं आहे आणि अगदी तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आपल्या स्वामी रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.